हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? काय म्हणताय शॉपिंग? नुकतंच ॲमेझॉनचा द ग्रेट इंडियन फ्रीडम सेल हा पार पडला ना. तुमच्यापैकी किती जणांनी यातनं शॉपिंग केली? मी ॲमेझॉनवरनं काही गोष्टी घेतलेल्या आहेत. सध्या काही दिवसांपासून बॅगा घेण्याचं माझं प्रमाण खूपच वाढलेलं आहे, हँडबॅग्स वगैरे. आणि मला तशाही पूर्वीपासून हँडबॅग्स खूप आवडतात. अगदी माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसांपासून मला पर्स या गोष्टीचं खूपच आकर्षण होतं आणि ते आजही कायम आहे. त्यामुळे मी मागवलेले आहेत. बरं, तुमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे की मी आज हा व्हिडिओ टाकते आहे आणि तुम्ही नक्की मला सांगा की ह्यातल्या बॅग्स मी या ठेवाव्या की रिटर्न कराव्या. त्याची रिटर्नची विंडो क्लोज व्हायला अगदी 1-2च दिवस बाकी आहे, म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकते आहे. तर नक्की मला सांगा की तुम्हाला कशा वाटल्या ह्या बॅग्स. तर ह्यातल्या 2 बॅग्स आहेत त्या लावीचाच एक सब ब्रँड आहे. जसा बॅगगिटचा इनोकी आहे तसा लावीचा एक सब ब्रँड आहे, त्याचं नाव आहे कोयल, KOEL. नवीनच आहे हां. तर हा आहे. आणि एक ॲमेझॉनचा स्वतःचा इडन EV किंवा इडन IV, म्हणजे इडन गार्डनमध्ये जी ईव हरवली होती ना तर तेच इडन EV हा ॲमेझॉनचा सेल्फ होम ब्रँड आहे. तर अशा 2 ब्रँडच्या मी बॅग्स मागवलेल्या आहेत. तर त्यापैकी पहिल्यांदा मी तुम्हाला इडन IV किंवा इडन EV या ब्रँडची बॅग दाखवते. ही अशी, थांबा नीट ठेवते, ही अशी नेव्ही ब्लू कलरची बॅग आहे. दिसते? नेव्ही ब्लू कलरची बॅग आहे. याला खाली असं स्टँड आहे जेणेकरून तुम्ही अशी बॅग अशी ठेवू शकतात आणि ती खालून खराब होणार नाही. हे स्टँड असल्यामुळे मी खरं तर हल्ली शोधात असते बरं का, की असे स्टँड असलेल्या बॅग मला खूप आवडतात, कारण त्या खराब होत नाही आणि तुम्हाला असे त्याला एक स्ट्रक्चर येतं आणि तुम्ही अशीच्या अशी ती ठेवू शकता. तर ह्याला मागे एक आहे, बॅकला चेन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सुट्टे पैसे, चावी वगैरे जे तुम्हाला अगदी पटकन इन्स्टंट हाताशी हवं असतं अशा वस्तू इथे ठेवू शकतात. साधारण एक मोबाईल पण बसू शकतो जर तो थोडासा छोट्या साईजचा असेल तर. ही पर्स चांगली हे आहे, पण मोबाईलच्यासाठी तो कप्पा तसा थोडा छोटाच पडेल. आणि हे पहा, याला असं रनरला छान लेदरचं हे आहे. आणि हे पहा, इथे पण असंच आहे, एकच कप्पा आहे ह्याला. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो इडन EV असा जो हे आहे त्याचं नाव आहे. आणि याला इथे एक मोबाईल ठेवता येईल असा कप्पा आणि दुसरा कार्ड्स वगैरे ठेवता येईल असा कप्पा, असे 2 फॅब्रिकचे कप्पे आहेत. त्याला लायनिंग आहे, चांगलं लायनिंग आहे, चांगल्या कापडाचं लायनिंग आहे. आणि हे जे आहे ना, इथे चेन आहे पहा. तर हा चेनचा हे आहे. मला तशी ही बॅग आवडलेली आहे आणि ही मला डिस्काउंटेड याच्यात मिळालेली आहे. याची प्राईस आहे 2799. ते काहीही लिहितात 2799 वगैरे, इज टू मच, पण ही मला जरा कमी पडलेली आहे. याची लिंक मी जमल्यास इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जर अवेलेबल असेल तर यू कॅन ट्राय फॉर इट. तर ही बॅग ठेवावी का हे पण मला सांगा कॉमेंट करून. मी नक्की तुमच्या कॉमेंटची वाट पाहते आहे. अजून दुसरी एक बॅग मी म्हटले ना की लावीचा एक हे आहे. तर ही अशी एक पिंक, त्याला डस्टी पिंक असं म्हणतात, तर तशा कलरची आहे. हे पहा, कोयल लिहिलेलं आहे पाहिजे, कोयल बाय लावी असं त्याचं हे आहे. इथे त्याचं ब्रँडचं नेम आहे. याच्यावरती याच्यावरती पण इथे ब्रँडिंग होतं पहा. तर याला स्टँड होतं, याला काही स्टँड नाही आहे. ही पण अशी एक व्यवस्थित ऑफिसला वगैरे नेऊ शकतात अशा टाईपची बॅग आहे. तर ही पण शोल्डर बॅगच आहे. मागे पहा, ही चेन आहे. चेन बऱ्यापैकी मोठी आहे तशी, पण खूप खोल नाही आहे हा कप्पा, म्हणजे फोन बसू शकतो. आणि चेन बऱ्यापैकी अशी लांबीलाही मोठी आहे, त्यामुळे फोन, चावी किंवा सुट्टे पैसे जे हाताशी आपल्याला पटकन हवं असतं आणि आपण रिक्षात, बसमध्ये जे आपल्याला पटकन हँडी लागणार असतं अशा वस्तू इथे ठेवू शकतात. कार्ड्स वगैरे, तुमचं मेट्रोचं कार्ड असेल तर ते पण. याला 2 चेन आहेत आणि मधल्या कापडाला काही तसं ब्रँडिंग नाही आहे, म्हणजे काही नावं नाही आहेत त्याच्यावरती, लावीचं किंवा कोयल असं काही लिहिलेलं नाही आहे. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला मध्ये कुठेच कप्पा नाही, पण बाकी ही बॅग म्हणजे याचं फिनिशिंग चांगलं आहे, स्टडी आहे. हा कलरही छान आहे, म्हणजे वेगळा आहे, डिफरंट आहे जरा नेहमीपेक्षा. तर हा डस्टी पिंक कलर आता खूपच सध्या इन थिंग आहे ना, त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि मला सांगा ही बॅग ठेवावी का. ही मी गिफ्टिंग किंवा असंच हे असेल ना द्यायला, तर ह्या बॅग्स अशा चांगल्या असतात. थोडंसं प्रत्येकाला बॅग्सची आवश्यकता असते बायकांना, आणि कितीही बॅग्स बायकांकडे असल्या तरीही त्या बॅग्स कमीच पडत असतात. त्यामुळे मग मी ही घेतलेली होती आणि मला आवडलं. हे सगळं लुकच याचा छान आहे, म्हणजे ऑफिसला वगैरे जायला, गावाला जायला, तुम्हाला लांबच्या प्रवासामध्ये एक पाण्याची व्यवस्थित 1 लिटरची वगैरे बाटलीसुद्धा ह्याच्यात मावेल, व्यवस्थित मावेल. छत्री मावेल, बाकीचं तुमचं वॉलेट वगैरे जे बाकी कार्ड्स वगैरे असतील ते पण व्यवस्थित मावतील. फक्त ते तुम्हाला वॉलेटमध्ये हे सगळं ठेवावं लागेल बाकीच्या गोष्टी. आणि 2 कप्पे आहेत व्यवस्थित, स्कार्फ ठेवता येईल, ओढण्या ठेवता येतील, रुमाल ठेवता येतील. तर चांगलं हे आहे ह्याचं. इथे मात्र हे जे आहे ना ते ह्याच्यावरती त्याचं कोयलचं त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे. रनर जे आहेत त्याच्यावर तसं त्यांचं लेदरचंच ब्रँडिंग होतं. तर हा एक वेगळा कलर म्हणून मी घेतलेला होता. तुम्हाला कसा वाटला सांगा. मस्त. मी ज्या गोष्टी एन्जॉय करते ना, माझा उद्देश असतो की मी त्या तुमच्याबरोबर एन्जॉय कराव्या, म्हणून हे व्हिडिओ करत असते की मला ज्याच्यामध्ये मजा आली, मला काहीतरी आवडलं तर ते तुम्हाला दाखवावं. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर मी लिंक देतच असते आणि तुम्ही त्या मागवू शकता, आहे की नाही. चला तर मग आता लास्ट ही पण कोयल बाय लावीज आहे. ही पण हे पहा, दिसतंय का तुम्हाला? हां आता दिसतंय. तर इथे ब्रँडिंग आहे. ही पण शोल्डर बॅगच आहे है ना, आणि याचं क्विल्टेड डिझाईन आहे याचं. याला डोम असं म्हणतात, डोम डिझाईन म्हणतात. याच्यावरती मला ना प्राईस काही दिसत नाही आहे, पण ही पण अशीच काहीतरी 500 रुपयाच्या आतच होती. साधारण 500-600 पर्यंत आहे. 500-600 पर्यंत असेल. ही सुद्धा अशीच काहीतरी 500-600 पर्यंत होती, ब्लू जी दाखवली होती. आणि ही जी आहे ही पण काहीतरी 700 ते 800च्या दरम्यान आहे. याच्यावर मात्र प्राईस दिलेली आहे, बारीक बघायला प्रॉब्लेम होतो का नाही ना, 2099 असं म्हटलंय त्यांनी. याला खाली असं व्यवस्थित बेस आहे, मागे चेन आहे, चेनचा कप्पाही चांगला व्यवस्थित आहे. आणि याच्यामध्ये तेच मी तुम्हाला जसं सांगितलं की सुट्टे पैसे, चावी आणि फोन बसेल की नाही सांगता नाही येत, पण तुम्हाला इमर्जन्सी ज्या गोष्टी आता पटकन हाताशी लागतात, त्या मेट्रोचं कार्ड, तर अशा गोष्टी तुम्ही ठेवू शकतात. तर ह्याला शोल्डरच हे आहे, ह्याला बाकी स्लिंगची अटॅचमेंट नाही आहे, कुठल्याच तिन्ही बॅगला स्लिंगची अटॅचमेंट नाही आहे. तर आता हे आहे डोम डिझाईन आहे, त्यामुळे ही पूर्ण चेन अशी खालपर्यंत उघडली जाते, इथपासून तर इथपर्यंत. आणि रनर त्याचं एकच आहे, त्या रनरला सुद्धा कोयलचं ब्रँडिंग आहे, जसं मी ह्याच्यावरती पण दाखवलं पिंक बॅगवरती पण. आता ह्याला एकच कप्पा आहे. आणि मध्ये त्याला डिव्हायडर आहे, हे पण मी यातलं काढलेच नाही आहे कागद. आणि हा एक चेनचा कप्पा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वॉलेट जर छोटं असेल तर पैसे, कार्ड असं ठेवू शकतात, ते सेफ राहील. आणि ह्याला हे पहा एवढं बेस आहे ना, त्यामुळे ती बॅग चांगली स्पेशियस आहे. याच्यामध्ये तुम्ही साधारण एक छत्री छोटी 3 फोल्डवाली, अर्ध्या लिटरची बाटली आणि तुमचं वॉलेट, स्कार्फ, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसतील. तर मी हे दाखवायचा उद्देश असा होता की ऑफिसला जाताना बॅग्स कशा पाहिजे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो, कारण त्याच्यामध्ये थोड्याफार ह्या ज्या इमर्जन्सीच्या गोष्टी असतात तर ह्या तर मावल्याच पाहिजे ना. तर ह्याच्यामध्ये टिफिन पण छोट्या साईजचा असेल तर तो व्यवस्थित बसेल. तर अशी ही बॅग आहे. आणि शक्यतो हे जे असे ब्लॅक, नेव्ही ब्ल्यू किंवा आता हा मी डस्टी पिंक दाखवला, असे जे थोडेसे अर्धी कलर किंवा जे न्यूट्रल टोन्स असतात ना, तर हे नेहमी घ्यावे. किंवा टॅन, हे जे कलर असतात ना, हे कुठल्याही ड्रेसेसवरती चालतात आणि चांगले पण दिसतात. कारण हे सगळं जे आहे ना ते वेगवेगळ्या ड्रेसवरती वेगवेगळ्या बॅग्स घेण्यापेक्षा एक बॅग असेल तर ती तुम्हाला वापरता येते वेगवेगळ्या ड्रेसवरती. तर असा हा कलर आहे. तुम्हाला कसा वाटला? तर ही ठेवू का बॅग मी? सांगा बरं मला, लगेच पटापट कॉमेंट करून सांगा. आजच्या आज कॉमेंट पडल्या पाहिजे, कारण उद्यापर्यंतच त्याची रिटर्नची विंडो आहे म्हणून.
तर अशा ह्या 3 बॅग्स मी तुम्हाला दाखवल्या. आता मला धरता येतील का माहीत नाही हातामध्ये, पण दाखवते. सारी दुनिया का बोझ हम उठाते, लोग आते हैं लोग जाते हैं, सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. असा कुलीसारखा फील आलाय मला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. मीनल अद्वैत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करते आहे. जे अवेलेबल असेल, जे काही अवेलेबल असेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही ट्राय करू शकता. तर ही बॅग पण मला आवडलेली आहे. विचार करते ठेवून घ्याव्या का सांगा.